नमस्कार. आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे ते ऐकणार आहोत. एकदा 4 पांडव युधिष्ठिर वगळता भगवान श्रीकृष्णाला विचारतात, कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल. या प्रश्नावर कृष्ण हसले आणि म्हणाले, कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. असे म्हणून त्यांनी आपल्या भात्यातून 4 बाण घेतले आणि धनुष्याच्या साह्याने 4 वेगळ्या दिशेला सोडले आणि 4ही पांडवांना ते बाण घेऊन येण्याची आज्ञा दिली. सर्व 4ही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले. जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजूळ आवाज ऐकू आला. तो त्या आवाजाकडे वळला. त्याने पाहिले, एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे, पण त्याच वेळी जिवंत सशाचे मांस खात आहे. तो ससा खूप वेदना सहन करत आहे. या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला. त्याने ते ठिकाण पटकन सोडले. भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी 5 विहिरी होत्या. एका विहिरीभोवती 4 विहिरी होत्या. 4 विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरी बाहेर पडत आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या 4ही विहिरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मध्ये असलेली विहीर कोरडी होती. हे पाहून भीम चक्रावून गेला. नकुल जेव्हा बाण घेऊन माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली, पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासून वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकुल गोंधळून गेला. सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले, एक मोठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा दगडांचा चुराडा करत होती, पण तीच शिळा एका लहान रूपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकित झाला. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णांना विचारला. श्रीकृष्ण हसले आणि अर्थ सांगितला. कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधुर असेल आणि खूप ज्ञानही असेल, पण ते साधकांचे शोषण करतील, जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंतांकडे खूप धन असेल, ठेवायला जागा नसेल, पण ते त्यातील एक कवडी सुद्धा गरिबांना देणार नाहीत. जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंब सुद्धा दिला नाही. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील. जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्याचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही, पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करतील. त्यांचा उद्धार होईल. जसे त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासून रोखले. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.